इमोशनली झालो. मला माहिती नाही अचानक काय झालं. मला जसं जसं राजाचे आहे ना आपला एक हात, सिंहासन, मुकुट हे सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या ना तसं आहे ना मी इमोशनली जास्त व्हायला लागलो. आणि म्हणजे मला समजतच नव्हतं एवढं डोळ्यातून पाणी काय येतं आणि एवढं थांबतच नव्हतं ते. नमस्कार मंडळी, मी ऋतिक कदम घेऊन आले नवीन व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आहे ना आपल्या मुंबईच्या गणपतीचा विसर्जनाचा असणार आहे. आणि तुम्हाला आता आयडिया नसेल मी कुठल्या ठिकाणी आहे, तर मी तुम्हाला समोर दाखवतो तर मी कुठल्या ठिकाणी आहे ते. हा बघा, आता आपण आहे ना लालबागच्या राजाच्या गेटच्या समोर आहे. आणि आता वाजलेत आहे ना 2:45 वाजलेत. आणि माझ्यासोबत बघा हे लोक पण आहेत. आणि हे लोक आहेत ना कुठून आलेत माहिती आहे? पालघरवरून आलेत. हे पण सकाळपर्यंत थांबणार आहे. 10 वाजता लालबागचा राजा निघणार आहे. तर हे ना इथून जो गेटमधून राजा येतो ना त्या क्षणाची वाट पाहण्यासाठी हे सगळे आतुर आहेत. दर्शन, मुखदर्शन जे काय भेटेल ते बघण्यासाठी. पण इथं जरा पण एंट्री नाही. आणि तिथं बघा स्पीकर वगैरे लावून झालेत, तिकडे पण लावत आहेत. आता पूर्ण तयारी चालू आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी तुमच्यासाठी आहे ना खूप लेट आलो आहे. आता 3 वाजलेत, अजून मला 10 वाजेपर्यंत वेट करायचं. ठीक आहे, आपण डायरेक्ट सकाळीच भेटू.
लालबागचा राजा आहे ना गेटमधून आणताना मला भेटलाच नाही. ते बघा आता मी चिंचपोकळीच्या चिंतामणीला आलोय. मित्रांनो आता आहे ना मी बायगळाला आहे. चरण स्पर्श दर्शन आहे ना देत होते, तर आम्ही पण गेलो पटकन. आणि हे बघा चिंतामणीचा प्रसाद. मी जसं गेलो ना तसं लगेच तिथे आहे ना जसे पाया पडले त्याच्या पायाला स्पर्श केलं चिंतामणीच्या. आणि तिथे आहे ना 3 नारळ होते. मला एकच पाहिजे होता पण मी जे हातात आले ना ते तिन्हीच्या तिन्ही घेतले आणि एक याला दिला आणि 2 मला ठेवले. तर चिंतामणीचा प्रसाद भेटला मला. आणि लालबागच्या राजाचा आहे ना गेटच्या इथून मला सीन तो नाही घेता आला, कारण की आहे ना तुम्ही बघितलं असेल का पोलीस बंदोबस्त खूप होता आणि सगळीकडे आहे ना हे करत होते, हकलवत होते. त्याच्यामुळे आहे ना ते परत जाण्यासाठी आहे ना भेटलाच नाही चान्स. त्याच्यामुळे तर मी पूर्णपणे फिरलो, पण मला जसा जो पाहिजे होता ना सीन माझ्या मते तरी तो मला भेटला. तर मी खुश आहे त्याच्यामध्ये. आणि त्या टायमाला काय सीन झालं तो मी तुम्हाला एंडला सांगेन. मुंबईचा राजा पोचला आता विसर्जन गिरगाव चौपाटीच्या जवळच आलेला आहे तो. आता आलो आहे वसईला. तर आता वाजलेत 11 वाजलेत आणि मी काल आहे ना रात्री 12 वाजता निघालेलो. तर जवळजवळ एक दिवसात पकडा मी पूर्णपणे लालबाग परेलमध्येच होतो. तर आहे ना मी लालबागच्या गेटच्या समोरच होतो, पण जसं आहे ना क्राऊड वाढायला लागलं ना तसं आहे ना पोलिसांचा बंदोबस्त जास्त वाढायला लागला. तर मी आहे ना पूर्णपणे इकडे तिकडे झालेलो. पूर्णपणे ठरवलेलं की आता व्हिडिओ करूच काय. जो सीन होता ना मी पूर्णपणे चांगल्या जागेवर बसलेलो, एकदम क्लिअर सीन आला असता. लालबागचा राजा गेटमधून येतोय, एकदम भारी सीन होता तो. मग त्याच्यानंतर मला म्हणत होतं की व्हिडिओ काय करू, पण नंतर मग अचानक ते पालखी निघाली राजाची हा सॉन्ग लागला आणि मी गेलो पटकन. आणि तिथे त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ तो मी कसा केला ते तुम्ही बघितलं असेल. मग त्याच्यानंतर आहे ना मी इमोशनली झालो. मला माहिती नाही अचानक काय झालं मला. जसं राजाचे आहे ना आपला एक हात, सिंहासन, मुकुट हे सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या ना तसं आहे ना मी इमोशनली जास्त व्हायला लागलो. आणि मला माहितीच नाही तो कॅमेरा चालू आहे, कारण की गर्दीत पूर्ण समजतच नव्हतं काय चालू आणि काय नाही. म्हणजे मला समजतच नव्हतं एवढं डोळ्यातून पाणी काय येतं आणि एवढं थांबतच नव्हतं ते. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर खूप इमोशनली झालेलो. खूप म्हणजे खूप मजा आली. आणि लालबागच्या राजाला मी पहिल्यांदा विसर्जनाला पाहिलं. तर आणि यावर्षी पण मी पहिल्यांदाच पाहतो आहे. तर बघूया
आणि चिंचपोकलीच्या चिंतामणीचं दर्शन आहे ना, मी चरण दर्शन केलं आणि त्याच्यातून 2 नारळ पण काढले, 3 नारळ काढले, मी एक त्या मित्राला दिले. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.